हॅलो फ्रेंड्स, नमस्कार. द टेस्टी डिशमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत. आज आपण सॉफ्ट स्पॉन्जी रसगुल्ले कसे बनवायचे ते पाहू. रसगुल्ले परफेक्ट बनण्यासाठी व्हिडिओमध्ये काही टिप्स दिलेल्या आहेत, म्हणून तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. म्हणजे तुम्ही पहिल्यांदा जरी रसगुल्ले बनवत असाल तर तुमचे रसगुल्ले पण परफेक्ट बनतील. आधी आपण पाक करून घेऊ. यासाठी कढईत 1 वाटी साखर घातलेली आहे. याच वाटीने 5 वाट्या पाणी या साखरेत घालायचं. आता ही कढई गॅसवर ठेवायची आहे. गॅसची फ्लेम मध्यम ठेवून साखर आपल्याला पाण्यात चांगली विरघळू द्यायची आहे. आपल्याला याची चाचणी वगैरे घ्यायची नाही आहे, फक्त ही साखर या पाण्यात चांगली विरघळली पाहिजे. इथे पहा तुम्ही, साखर आता पाण्यात चांगली विरघळलेली आहे. साखर पूर्ण विरघळल्यानंतर आता गॅस बंद करू आपण आणि पुढची तयारी करू. इथे मी अर्धा लिंबू घेतलेला आहे. या लिंबात रस चांगला आहे म्हणून मी अर्धाच लिंबू घेतलेला आहे. एक पूर्ण लिंबू पण लागू शकतो, रस कमी असेल लिंबात तर. यामध्ये अर्धी वाटी पाणी टाकायचं. आता आपण गॅसवर 1 लिटर दूध उकळवण्यासाठी ठेवलेलं आहे. हे फुल क्रीम दूध होतं. हे दूध तापवून आणि थंड झाल्यानंतर फ्रीजमध्ये ठेवून यावरची पूर्ण साय काढून घेतली होती आणि मग परत हे दूध उकळवण्यासाठी ठेवलेलं आहे. दूध उकळल्यानंतर आपण जो लिंबाचा रस करून ठेवला आहे तो यात गाळून घालायचा आहे. लक्षात ठेवायचं, लिंबाचा रस दुधात घालताना गाळूनच घालायचा आहे आपल्याला. आता आपण हे मिश्रण मिक्स करून घेऊ. 1 ते 1.5 मिनटे उकळल्यानंतर असं पनीर आणि पाणी वेगळं होऊ लागतं. इथे पहा तुम्ही, जर का पनीर आणि पाणी वेगळं होत नसेल तर मग अर्ध्या लिंबाचा रस थोडंसं पाणी मिक्स करून परत गाळून यात घालायचा. आता पनीर आणि पाणी असं वेगळं झालेलं आहे. 1 ते 1.5 मिनटे उकळल्यानंतर हे मिश्रण आता आपण गाळून घेऊ. हे जे पनीर आहे हे आपल्याला एखाद्या कपड्यात वगैरे पण बांधून ठेवायची गरज नाही. अगदी वेळेवर पण याप्रमाणे पनीर तयार करून आपण रसगुल्ले तयार करून घेऊ शकतो. पुढे पहा तुम्ही व्हिडिओमध्ये. हे रसगुल्ले तयार करण्यासाठी मी म्हशीचंच दूध घेतलेलं आहे. गाईच्या दुधाचे रसगुल्ले छान तयार होतात. पण जर का म्हशीचं दूध घेतलेलं असेल तर दूध तापवून त्यावरची साय काढून घ्यायची आणि मग रसगुल्ले करायचे, कारण म्हशीच्या दुधात फॅट जास्त असतं. त्यामुळे यावरची साय काढून घेतल्यानंतर रसगुल्ले छान परफेक्ट बनतात. आता चमचाने दाबून आपण या पनीरमधलं असं पाणी काढून घेतलेलं आहे आणि हे जे पाणी आहे हे टाकून न देता कोणत्याही भाज्यांच्या ग्रेव्हीमध्ये कणिक मळण्यासाठी किंवा सूपमध्ये वापरू शकतो. पौष्टिक असतं हे पाणी. हे पनीर परत पातेल्यात काढून घ्यायचं आणि यामध्ये थंड पाणी टाकायचं आणि पनीर आपल्याला 2दा धुवून घ्यायचं आहे, कारण यामध्ये आपण लिंबाचा रस घातलेला आहे. याचा आंबटपणा या पनीरमध्ये बिलकुल राहिला नाही पाहिजे. आणि आपण जो लिंबाचा रस घातलेला आहे तो गाळून यासाठी घालायचा, कारण पनीरमध्ये लिंबाचे रेषे बिलकुल गेले नाही पाहिजेत. आता आपण धुवून घेतल्यानंतर हे पनीर परत गाळून घेऊ. गाळून घेतल्यानंतर यातलं पाणी चमच्याने दाबून काढून घ्यायचं आणि परत पातेल्यात टाकून पाण्याने धुवून घेतल्यानंतर परत गाळून घ्यायचं. याप्रमाणे 2दा गाळून घेतल्यानंतर चमच्याने पाणी काढून घेतलेलं आहे. आता हाताने दाबून यातलं सगळं पाणी आपण काढून घेऊ. या पनीरमध्ये 1 थेंब पण पाणी राहिलं नाही पाहिजे. सुती कपड्यात पण तुम्ही हे पनीर बांधून ठेवू शकता, पण आपण इन्स्टंट म्हणजे लगेच तयार करणार आहोत रसगुल्ले, म्हणून मी चाळणीवर याप्रमाणे टाकून पाणी काढून घेतलेलं आहे. आता यामध्ये पाणी बिलकुल नाही आहे. पनीर आपण परातीत काढून घेतलेलं आहे. हे पनीर तुम्ही पनीर भुर्जीसाठी पण वापरू शकता. आणि हे चाळणीखालचं जे पनीर असतं यामध्ये थोडंसं पाणी असतं, तर यातलं पाणी पण चांगलं काढून घ्यायचं आणि मग हे पनीर आता आपण हाताच्या तळव्याने चांगलं मळून घेऊ. 5 मिनिटे मळून चांगलं स्मूथ करून घ्यायचं आहे. यामध्ये पनीरचे दाणे बिलकुल राहिले नाही पाहिजेत. याप्रमाणे आपल्याला मळून घ्यायचं आहे. पहा तुम्ही, आपण कपड्यात बांधून नव्हतं ठेवलं तरी पनीर किती स्मूथ तयार झालेलं आहे. आता आपण यामध्ये 1 चमचा कॉर्नफ्लोअर घातलेला आहे. तुमच्याकडे कॉर्नफ्लोअर नसेल तर 1 चमचा मैदा घातला तरीही चालेल. आता कॉर्नफ्लोअर घातल्यानंतर परत 5 मिनिटे हे मिश्रण मळून घ्यायचं. याप्रमाणे आपल्याला 10 मिनिटे हे पनीर चांगलं स्मूथ करून घ्यायचं आहे. म्हणून पनीर मळून घेतल्यानंतर हाताला असं तूप लागतं थोडं, म्हणजे हे मिश्रण रसगुल्ले तयार करण्यासाठी परफेक्ट तयार झालेलं आहे. आता आपण याचे छोटे बॉल्स करून घेऊ. 1 चमचा घेतलेला आहे. यामध्ये थोडं थोडं मिश्रण टाकून याचे बॉल्स करून घ्यायचे, म्हणजे सगळे रसगुल्ले सारखे तयार होतील. छोटे मोठे तुम्हाला कसे रसगुल्ले तयार करायचे आहेत त्याप्रमाणे असे बॉल्स करून घ्यायचे. 1 लिटर दूध घेतलं होतं. यामध्ये मी ज्या साईजचे करत आहे त्या साईजचे 11 रसगुल्ले तयार झालेले आहेत. या बॉल्सवर क्रॅक गेले नाही पाहिजेत. क्रॅक जात असतील तर पनीर 1-2 मिनिटे परत मळून घ्यायचं. पण जो साखरेचा पाक करून घेतला होता ही कढई गॅसवर ठेवायची आणि या पाकाला चांगली उकळी द्यायची.
हा पाक असा उकळता असला पाहिजे. गॅसची फ्लेम फुल ठेवायची आणि यामध्ये एक एक रसगुल्ला टाकायचा. सगळे रसगुल्ले एकदम टाकायचे नाहीत, नाहीतर हे पाण्याचं टेम्परेचर कमी होईल आणि रसगुल्ले टाकल्यानंतर रसगुल्ल्याला क्रॅक जाऊ शकतात. म्हणून एक एकच रसगुल्ला टाकायचा. आता 5 मिनटे आपल्याला एका साईडने असे रसगुल्ले चांगले उकळू द्यायचे आहेत. याला बिलकुल चमचा लावायचा नाही. 5 मिनटे असे उकळल्यानंतर 5 मिनटानंतर चमच्याने असे पलटवून घ्यायचे आणि दुसऱ्या साईडने पण 5 मिनटे आपल्याला हे रसगुल्ले असे उकळवून घ्यायचे आहेत. हे रसगुल्ले पूर्ण आपल्याला 20 मिनटे उकळवून घ्यायचे आहेत. पहिल्यांदा 5 मिनटे एका साईडने उकळवून घेतल्यानंतर दुसऱ्यांदा 5 मिनटे उकळवून घेतलेले आहेत. आता यावर आपण झाकण ठेवू आणि झाकण ठेवल्यानंतर 10 मिनटे आपल्याला उकळवून घ्यायचे आहेत. मधून आपण एकदा झाकण काढून पाहू. म्हणजे यामध्ये पाणी कमी झालं असेल तर यामध्ये गरम पाणी आपण टाकायचं आहे, थंड पाणी टाकायचं नाही. गॅसची फ्लेम 20 मिनटे आपल्याला फुल ठेवायची आहे, कमी जास्त गॅस करायचा नाही. 10 मिनटानंतर यावरचं झाकण काढलेलं आहे. रसगुल्ल्याची साईज पहा तुम्ही. पहिल्यांदा टाकले होते तेव्हा किती छोटे होते आणि आता आपण 20 मिनटानंतर पाहत आहोत. 20 मिनटानंतर याप्रमाणे डबल रसगुल्ले झालेले आहेत. याप्रमाणे असे रसगुल्ले छान उकळून घेतल्यानंतर आता आपण हे रसगुल्ले थंडगार पाण्यात टाकू. गॅस चालूच ठेवायचा आहे आणि गॅसची फ्लेम फुलच असली पाहिजे. रसगुल्ले तयार झाले आहेत ते कसे ओळखायचे, तर आपण थंडगार पाण्यात रसगुल्ले टाकल्यानंतर असे खाली बसले पाहिजेत, वर तरंगले नाही पाहिजेत, म्हणजे रसगुल्ले परफेक्ट तयार झालेले आहेत. हे जे पाणी आपण घेतलं आहे हे फ्रीजमधलं थंडगार पाणी असलं पाहिजे आणि या पाण्यात हे रसगुल्ले यासाठी टाकायचे कारण याची आपल्याला कुकिंग प्रोसेस लगेच थांबवायची आहे, म्हणजे रसगुल्ले स्पॉन्जी राहतील, श्रिंक होणार नाहीत. म्हणून आपल्याला या पाण्यात टाकायचे आहेत आणि या पाण्यात हे रसगुल्ले 1 तास राहू द्यायचे आहेत. इथे पहा तुम्ही. आता तुम्हाला दाखवते मी. ज्या चमच्याने हे मिश्रण घेतलं होतं आपण रसगुल्ल्याचं त्याच्या डबल हे रसगुल्ले झालेले आहेत. मस्त हे परफेक्ट रसगुल्ले आपले तयार झालेले आहेत. आता जो पाक आपण उकळवण्यासाठी ठेवलेला आहे हाच पाक आपण या रसगुल्ल्यासाठी वापरणार आहोत. हा पाक उकळवून घ्यायचा आणि गुलाबजामप्रमाणे पाक तयार करायचा. हा पाक हाताला गुळगुळीत लागला पाहिजे. याची 1 तारी 2 तारी चासणी नाही येऊ द्यायची. आता गॅस बंद करू आपण आणि हा पाक पण थंडगार होऊ देऊ. 1 तासानंतर रसगुल्ल्यातलं पाणी पिळून याप्रमाणे काढून घ्यायचं आणि रसगुल्ले पाकात टाकायचे. रसगुल्ले आपण किती जरी पिळले तरी परत त्यांचा शेप घेतात, म्हणजे रसगुल्ले छान स्पॉन्जी तयार झालेले आहेत. हे पाणी टाकून द्यायचं आहे रसगुल्ले पिळून घेतलेलं. आता या पाकात छान रसगुल्ले मुरल्यानंतर परत त्यांचा शेप घेतात. रसगुल्ले आता आपण फ्रीजमध्ये थंडगार करून घेऊ. थंडगार रसगुल्ले टेस्टी लागतात आणि या पाकात तुम्ही फ्लेवरसाठी रोज वॉटर किंवा इलायची पावडर पण घालू शकता, तुम्हाला आवडत असेल तर. आता तुम्हाला दाखवते मी हे रसगुल्ले किती सॉफ्ट आणि स्पॉन्जी तयार झालेले आहेत. याप्रमाणेच तुम्ही असे रसगुल्ले या रक्षाबंधनसाठी नक्की तयार करून पहा आणि ही रेसिपी मला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. इथे पहा तुम्ही रसगुल्ले किती सॉफ्ट तयार झालेले आहेत आपले आणि स्पॉन्जी पण किती तयार झालेले आहेत. फ्रेंड्स, ही रेसिपी तुम्हाला आवडली तर लाईक करा, शेअर करा आणि प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. समोर असलेल्या बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे पुढे येणाऱ्या सगळ्या व्हिडिओची नोटिफिकेशन्स सगळ्यात आधी तुम्हाला मिळतील. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल थँक्यू. धन्यवाद.